अनेक जणांनी या प्रस्तावाच्या बाजूने विचार मांडले, अनेक जणांनी या प्रस्तावातल्या अनेक गोष्टी मनात मान्य असल्या तरी तोंडातून विरोधही केला। ते लोकशाही आपल्याला सोयीची आहे, लोकशाहीची व्याख्या आपल्याला कधीतरी एकट्यात सांगेल, हे सार्वजनिक सभागृहात सांगणं उचित नाही। शेवटी काही जरी झालं, आमचे भांडणं लागणार नाहीत गोरंट्याल साहेब, आमचे भांडणं बघत बघत तुमचं कधी काय होईल काय सांगता येणार नाही। अध्यक्ष महाराज, जीवनातले अनेक वर्ष ज्या व्यक्तीचे सामाजिक आणि राजकीय काळामधील अधिकचा काळ कुठल्या विषयावर भांडण्यात, कुठल्या विषयावर मांडण्यात आणि कुणाचा मांडण्यात गेले असतील तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जातीच्या बाबतीत मांडता आले आणि त्याच व्यक्तीवर अचानक कृषी मंत्री पदाची जबाबदारी यावी, हे माझ्या दृष्टीनं तसं पाहिलं तर फार मोठा योग आहे। याचे दोन कारण आहेत की माझे वडील शेतीशी अतिशय एकनिष्ठ होते, माझे वडील प्रगतशील शेतकरी होते आणि एक सुदैवाने या सदनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी दोन्हीही बाजूनी काम केलं ते माझे काका स्वर्गीय मुंडे साहेब यांनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये, मुलाखतीमध्ये, पार्लमेंटमध्ये गेल्यावर एक इच्छा व्यक्त केली होती की मला या देशाचं कृषी मंत्री व्हायला आवडेल, पण सुदैवानं ते झालं नाही, पण दुर्दैवानं ते झालं नाही। अशीच अपेक्षा आहे की लहान पोरं चुकली की तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला थोडंसं, दुर्दैवाने, मोठी चूक आहे मान्य करतो, दुर्दैवाने। पण अध्यक्ष महाराज, सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली, अधिवेशनाला सुरुवात झाली, त्यावेळेस महाराष्ट्राच्या एकूण शेतीची परिस्थिती अतिशय वेगळी होती। अध्यक्ष महाराज, या प्रस्तावावरती विचार मांडत असताना या सदनामध्ये या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष मात्र या चर्चेकडे लागून होतं। जेवढं चर्चेकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं तेवढंच सरकारच्या वतीनं यावर काय उत्तर येणार आहे, कारण हा प्रस्तावच सरकारचा आहे आणि त्यामुळे सरकारकडून उत्तर काय येणार आहे हे सुद्धा तेवढ्याच उत्कंठेने या महाराष्ट्रातला शेतकरी वाट पाहतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली। या बाजूच्या आणि विरोधी बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी शेतीशी संबंधित अनेक विषय मांडले, काही विधायक सूचनाही केल्या, काही टीकाही केल्या, काही अतिशय जबाबदार सदस्यांनी सुद्धा या ठिकाणी टीका केल्या। स्वाभाविक आहे, विरोधी बाकावर बसल्यानंतर ते अंगात येतच, मी बोलतो त्याच्यावरच येतोय। आपण म्हणताल तिथं आपण उत्तर देऊ, त्याला काय अडचण नाही। आपली शेतकऱ्याविषयीची तळमळ आहे, ही तळमळ मी स्वाभाविक आहे या सदनातल्या प्रत्येक सदस्याची, या बाजूचा असेल, या बाजूचा असेल, कुठल्या पक्षाचा असेल, कुठल्या विचाराचा असेल, पण यामध्ये एक वाक्यता काय आहे तर या सदनातल्या प्रत्येक सदस्यांनी जे विचार मांडले ते शेतकऱ्याच्या तळमळीच्या बाबतीत मांडले। म्हणून त्याबद्दल मी आपल्या सर्व सदस्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण हे विषय मांडले। त्यामुळे आपण मांडलेला प्रत्येक मुद्दा हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्याची नोंदही मी घेतली आहे। पुढील काळात प्रत्येक मुद्द्याचा पाठपुरावा कृषी मंत्री म्हणून मी नक्की करणार आहे, याचा शब्द मी तुम्हाला देतोय।
प्रयत्न माझा हाच राहणार आहे की उत्तरातून सर्व सन्माननीय सदस्यांचे आणि राज्यातील शेतकरी बांधवांचे समाधान व्हावे. हे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे. हाच संदेश आजच्या या चर्चेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं उत्तरामधून मला द्यायचा. अध्यक्ष महाराज, कधी कुणावर काय जबाबदारी येईल ह्याचा नेम सांगता येत नाही. आता कशी जशी तुम्हाला कर्ज जामखेडमध्ये मिळाली तशी ते लोकशाही आपल्याला सोयीची आहे. लोकशाहीची व्याख्या आपल्याला कधीतरी एकट्यात सांगेल. हे सार्वजनिक सभागृहात सांगणं उचित नाही. शेवटी काही जरी झालं, आमचे भांडणं लागणार नाहीत गोरंट्याल साहेब. आमचे भांडणं बघत बघत तुमचं कधी काय होईल काय सांगता येणार नाही. अध्यक्ष महाराज, जीवनातले अनेक वर्ष ज्या व्यक्तीचे सामाजिक आणि राजकीय काळामधील अधिकचा काळ कुठल्या विषयावर भांडण्यात, कुठल्या विषयावर मांडण्यात आणि कुणाचा मांडण्यात गेले असतील तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जातीच्या बाबतीत मांडता आले. आणि त्याच व्यक्तीवर अचानक कृषी मंत्री पदाची जबाबदारी यावी, हे माझ्या दृष्टीनं तसं पाहिलं तर फार मोठा योग आहे. याचे दोन कारण आहेत की माझे वडील शेतीशी अतिशय एकनिष्ठ होते. माझे वडील प्रगतशील शेतकरी होते. आणि एक सुदैवाने या सदनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी दोन्ही बाजूनी काम केलं ते माझे काका स्वर्गीय मुंडे साहेब यांनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये, मुलाखतीमध्ये, पार्लमेंटमध्ये गेल्यावर एक इच्छा व्यक्त केली होती की मला या देशाचं कृषी मंत्री व्हायला आवडेल. पण सुदैवानं ते झालं नाही, पण दुर्दैवानं ते झालं नाही. अशीच अपेक्षा आहे की लहान पोरं चुकली की तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला थोडंसं दुर्दैवाने, मोठी चूक आहे मान्य करतो, दुर्दैवाने. पण अध्यक्ष महाराज, सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली, अधिवेशनाला सुरुवात झाली, त्यावेळेस महाराष्ट्राच्या एकूण शेतीची परिस्थिती अतिशय वेगळी होती. शेतकऱ्यांची अवस्था वेगळी होती, हवामान वेगळं होतं, पावसाचे एकूण आकडेवारी आपल्या समोर वेगवेगळी येत होती. पण अध्यक्ष महाराज, चर्चेचा शेवट जसा जसा प्रस्तावाचा या ठिकाणी यायला लागला तसा तसा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडायला लागला. ही खऱ्या अर्थानं पांडुरंगाची कृपा आहे शेतकऱ्यांवर. हे मी मनापासून या ठिकाणी ईश्वराचे आभार मानतो. अध्यक्ष महाराज, सुरुवातीला हे स्पष्ट करतो की मी अगोदर धोरणात्मक बाबी संदर्भात समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मग सन्माननीय सदस्यांनी या चर्चेत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी खऱ्या अर्थानं फेमिन कमिशन ज्यावेळेस आलं त्याच्या अहवालानुसार 1983 ला कृषी खात्याची स्थापना झाली. त्यानंतर वेळोवेळी कृषी विभागात काही रचनात्मक बदल आपण करत गेलो. आजही काही बदल करण्याची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. गेल्या अनेक वर्षापासून वातावरण बदल होत आहे. आपण पाहतो की दुष्काळ, पाण्याची टंचाई, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर, चक्रीवादळ अशा अनेक संकट सातत्यानं आपल्या शेतकऱ्याच्या जातीवर या ठिकाणी येत आहे. दुसऱ्या बाजूला आर्थिक दृष्ट्या अव्यवहार्य धारणा, क्षेत्र, पीक कर्ज, पीक विमा, कर्जबाजारीपणा, जमिनीचा कस, भावातील चढ उतार, विजेचा पुरवठा, खते, बियाणे, औषधे याबाबतील काही प्रश्न सातत्यानं समोर येतात.
या दोन्ही आव्हानाचा सामना करण्यासाठी गेल्या काही वर्षात सरकार कुणाचे असो अनेक धोरणं तयार केली गेली, अनेक योजना सुरू करण्यात आल्या. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न झाला. कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न झाला. पीक कर्जातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न झाला. पीक कर्जात राज्याचे उद्दिष्ट सातत्याने वाढले गेले. राज्यातील शेतकऱ्यांना चांगले बी बियाणे मिळावेत यासाठी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनाचे काम सुद्धा केले जात आहे. त्याचप्रमाणे अनेक योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या. अध्यक्ष महाराज, मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला, आज या ठिकाणी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ बसलेत, उपमुख्यमंत्री माझ्या एका शब्दावर एवढं तुमचा बसून बोलू नका, एकदम अवठरून आहे. मला आनंद आहे सिरियसली अध्यक्ष महाराज, गोरंट्यालजी बसून बोलू नका. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की 2023-24चा अर्थसंकल्प हा सरकारने पंचामृत ध्येयावर आधारित मांडलेला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री असते तर मला बोलायचं होतं. एक आहेत एक नाहीत, पण तरी बोलतो. 22-23चा अर्थसंकल्प आपण मंत्रिमंडळात एकत्र होतो, पंचसूत्र होता. 23-24चा अर्थसंकल्प पंचामृत आहे. यामध्ये सूत्र आणि अमृत सोडलं, पंच मात्र दोघांचा एकच आहे हे आज या ठिकाणी आपल्या सगळ्याला कळालं असेल. यामधील प्राधान्यानं अमृत हे शाश्वत शेती, समृद्ध शेती यासाठी 2023-24चा पंचामृत धोरणावरती अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये 29,163 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आहे. त्यापैकी कृषी विभागासाठी 11,281 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महाराज, शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार अभियान मागच्या काळात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात जलयुक्त शिवार योजना 5 वर्षे राबवली. पहिल्या टप्प्यात 2015 ते 19 22,593 गावाची निवड करण्यात आली. 20,544 गावे जल परिपूर्ण झाली. जवळपास 27 लाख दशलक्ष घनमीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली. 39 लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ज्या गावाचा समावेश नव्हता, ज्या गावात पाणलोटची कामे झालेली नाहीत किंवा निकषानुसार जी गावे निवडली गेली नव्हती, अशा गावामध्ये पुढील काळात आपण पाणलोटची कामे हाती घेणार आहोत. मला खात्री आहे लोक सहभागातून आणखीन 5,000 गावामध्ये पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास आपल्याला करता येणार आहे आणि पाणी टंचाई आणि दुष्काळाची भीषणता आपल्याला कमी करता येईल. आणि त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा शेतीच्या बाबतीत शाश्वत आश्वासित या ठिकाणी करता येईल. म्हणून पुन्हा एकदा या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये जलयुक्त शिवार टप्पा 2 चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये फार मोठी तरतूद केली. मी मनापासून या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो की हा फार महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी हाती घेतला. अनेक मान्यवर सदस्यांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये 1 रुपयात पीक विमा ही योजना म्हणे शेतकऱ्यांसाठी फसवी योजना. आता इथं नाहीयेत वडट्टीवार साहेब, ते म्हणले 1 रुपयाची पीक विमा योजना म्हणजे कंपन्यांचे खिसे भरण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे. मला विजयी वडट्टीवारांना फक्त एवढंच विचारायचं आहे
आपण निरोप द्या भाऊ की मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी ही योजना सुरू व्हायच्या अगोदर स्वतःच्या खिशातून या महाराष्ट्रामध्ये 655 कोटी रुपये आपल्या खिशातून प्रीमियम भरला. आता ते 655 कोटी रुपयाची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे. त्याचं कौतुक करावं का पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये या राज्याच्या सार्वभौम सभागृहामध्ये अभ्यास न करता टीका करावी. कमीत कमी अरे आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याशी इमानदार आहोत. एखादी योजना चांगली जर आली असेल आणि शेतकऱ्याच्या खिशातला प्रीमियमचा पैसा आणि त्याची जबाबदारी जर सरकारने घेतली असेल, भलेही तुम्ही त्या बाकावर बसलेला असाल, पण इथे जे चांगला निर्णय घेतलाय मोठ्या मनानं ते स्वीकारायचं सुद्धा तेवढं मोठं म्हणत करा. अध्यक्ष महाराज, अनेक सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याचे उत्तर मी नंतर द्यायचा प्रयत्न करणार आहे. पण सातत्यानं शेतकरी नैसर्गिक आपत्ती, कारण ही शेतकऱ्याची जातच अध्यक्ष महाराज असं आहे, एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. नाही तर आपण कुठलाही व्यवसाय बघा, कुठलाही व्यवसाय त्याला कुठंतरी छप्पर असतं, पण शेतकऱ्याला मात्र छप्पर नसतं. तो उघड्या आभाळाखाली आपली या ठिकाणी जमीन कसत असतो. त्याला सर्व नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्या नैसर्गिक संकटामध्ये जे आपल्या हातात नाही, जे नियतीला मान्य त्या पद्धतीने निसर्ग बदलतोय आणि निसर्ग बदलल्यानंतर शेतकऱ्याचं जे नुकसान होतं त्या परिस्थितीमध्ये जर अख्ख्या पीक विम्याची जबाबदारी 1 रुपयाची, 1 रुपये सगळी जबाबदारी हप्त्याची ही जर सरकारने घेतली तर याच्यात कुणाला दुःख व्हायचं काही कारणच नाही आहे. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून शेतकऱ्यांनी, सदनाच्या माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत, 2016-17 पासून 2022-23 अखेर 3,982 कोटी रुपयाचा विमा हप्ता भरलेला आहे आतापर्यंत. आता इथून पुढे 1 रुपया फक्त शेतकऱ्याला भरावा लागलाय, नाम मात्र 1 रुपया, बाकी सगळी रक्कम ही सरकार भरणार आहे. अध्यक्ष महाराज, आणि या योजनेचं काय, किती शेतकरी आले, किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला, अरे मी अभिनंदन करतो या ठरावाच्या निमित्तानं. आणि काही दिवसापूर्वी आलेल्या या विभागाची जबाबदारी, या विभागाचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा, की आतापर्यंत 1 रुपयात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 78,22,000 एवढी आहे. म्हणजे साधारणपणे 78,22,000 शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा भरलेला आहे. म्हणजे एवढी लाख संख्या जर केली तर फक्त शेतकऱ्यांचे पैसे 655 कोटी रुपयाच्या ऐवजी फक्त 78 लाख रुपये या ठिकाणी गेलेले आहेत. सुनील भाऊ, ही किमया आहे. ठरवलं की काय होतं. तुमचं भाषण मी ऐकलं, तुम्ही भाषण एवढं सुंदर केलं की मला थोड्या वेळ असं वाटलं की तुम्ही डायरेक्ट शेतातूनच आलात. एवढा म्हणजे खरंच शेतकऱ्याच्या बाबतीत असावं तर इथून असावं. सुनील नाही सुनील हो, म्हणजे त्यांचा आवेश असा होता की शेत म्हणजे. पण अध्यक्ष महाराज, काही सदस्यांनी नाही, तुमच्या बाबतीत शंका असू शकत नाही. अध्यक्ष महाराज, पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आणि सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटतो की रोज 6 ते 7 लाख शेतकरी 1 रुपयाप्रमाणे या ठिकाणी पीक विमा भरतायत. ही अभिमानास्पद गोष्ट. रोज साहेब, आपण 6 वर्ष हे विभाग सांभाळ आदरणीय थोरात साहेब,
शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस एकदा नवीन योजना आपण जाहीर करतो आणि या डिजिटल युगामध्ये 21व्या शतकामध्ये शेतीला सुद्धा आपण ज्यावेळेस त्या प्रगत पथावरती आणतो त्यावेळेस काही ह्युमन एरर निर्माण होतात, त्यातनच दुरुस्त्या होतात, त्यातनच दुरुस्त्या कराव्या लागतात आणि ते येणाऱ्या काळात होतील. आपण जे म्हणताय मी त्याला बिलकुलही अमान्य करत नाही, पण मी जे म्हणतोय ते पण मान्य करावं लागेल की रोज 7 लाख रुपये 7 लाख शेतकरी जर 1 रुपयाचा या ठिकाणी विमा भरत असतील तर काहीतरी चांगलं होत आहे. 7 लाख चेष्टा आहे नाही आहे, हे मान्य करावं लागेल. अध्यक्ष महाराज, प्रधानमंत्री पीक विमा योजना 2 दिवस झालेल्या चर्चेत अनेक सन्माननीय सदस्यांनी पीक विम्याच्या संदर्भातील विषय उपस्थित केला. 1 लाख लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील अनेक वेळा पीक विम्याच्या संदर्भात सातत्यानं विषय या ठिकाणी करत आलेलो आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असताना मंत्रिमंडळात देखील या स्थितीत पीक विम्याच्या संबंधित मी बोललेलो आहे आणि अध्यक्ष महाराज ज्याचा उल्लेख थोरात साहेबांनी या ठिकाणी केला की माझ्या आग्रहाखातर बीड पॅटर्न झाला. ते माझा आग्रह का होता थोरात साहेब मी आज आपल्याला सांगतो. आपण 2 गोष्टी सांगितल्या, त्या दोन्ही गोष्टीचा खुलासा नेमका एका उत्तरामध्ये होतो. अध्यक्ष महाराज, महाविकास आघाडीचं सरकार आलं, मंत्री म्हणून जबाबदारी आली, बीड जिल्ह्याचा पालक म्हणून जबाबदारी आली. पहिल्या बैठकीमध्ये पीक विमा ज्या कंपनीनं दिला नाही त्या पीक विमा कंपनीवरती FIR करण्याचा आदेश पालकमंत्री म्हणून त्या पहिल्या बैठकीत दिला आणि सगळ्या कंपन्यांनी ठरवलं की बीड जिल्ह्याचं पीक विम्याचं टेंडरच कुणी भरायचं नाही. त्यावेळेस एखादी गोष्ट वाईट होते, त्याच्यातून चांगलं काय घडतं ते बीड पॅटर्न घडला आणि सरकारला विनंती केली. त्यावेळेस आपण सर्वजण एकत्र होतो, सरकारने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेतल्यावर 80-120चा रेशो झाला, जो फक्त या राज्यांनी नाही बीडचा पॅटर्न तर इतर राज्यांनी सुद्धा त्या विम्याच्या पॅटर्नचा पुरस्कार केला. आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतो 1 रुपया शेतकऱ्याकडून या ठिकाणी पीक विमा आपण भरून घेत असलो 1 रुपयातून, तरी सुद्धा याच्यात कंपन्याला फायदा नाही. जो बीड पॅटर्न 80-20 जर फायदा झाला 20% वरती तर सर्व फायदा त्या कंपनीला सरकारकडे जमा करावा लागणार आहे. हे आपण जबाबदारीपूर्वक सांगितलं पाहिजे. माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे. अनेक ठिकाणी आपण राजकारण करू, अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयामध्ये एकमेकाशी राजकीय लढू, पण या फायद्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या मात्र हात जोडून शेतकऱ्यांपर्यंत निसंशय, याच्यात संशय निसंशय पोहोचवा, तरच खऱ्या अर्थानं शेतकरी आपण सुखी करू शकू. नाही तर तुम्ही इकडं आणि आम्ही तिकडं, तुम्ही तिकडं तर आम्ही इकडं, आपण भांडायचं कुणासाठी तर शेतकऱ्यासाठी आणि त्याचं मात्र कल्याण होणार नाही. असं काय होऊ नये. तुमची भावना तीच आहे सुनील भाऊ, तीच भावना आहे. म्हणून अध्यक्ष महाराज, मी स्वतःही उद्देश हाच आहे की अध्यक्ष महाराज, नवीन योजना सुरू झाल्यानंतर जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातील त्रुटी सुद्धा लक्षात येतात. त्यात सरकार म्हणून आपण सुधारणा करत जातो आणि त्या योजनेचा लाभ 100% शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याचाच प्रयत्न आपण करत असतो. खरीप 2022च्या हंगामासाठी 2912 कोटी रुपये मंजूर केले आहेत. फळ पीक विमा योजनेमधून आतापर्यंत 4697 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळालेली आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. सन्माननीय सदस्यांनी त्या मांडल्या आहेत. आपण या सभागृहात सदस्यांनी जे बोलतं ते खरं समजून या ठिकाणी आपण काम करतो. मी स्वतः या अधिवेशनाच्या काळात किंवा अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण पीक विम्याचा आढावा माझ्या स्तरावर तर घेईलच, पण या सदनाला आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला
या ठिकाणी आश्वस्त करीत इच्छितो की मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा संबंध राज्याच्या पीक विम्याचा आढावा घेऊन ज्याला मिळाला त्याला मिळालाच पाहिजे याबाबत आम्ही खात्रीशीर निर्णय करू. पीएम किसान योजनेचं पूरक नमो शेतकरी सन्मान निधी योजना. मी पुन्हा एकदा तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की राज्याच्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली. महाराष्ट्राच्या करोडो शेतकऱ्याकडून मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयाच्या लाभात राज्य सरकारकडून आणखीन 6,000 रुपयाची भर पडणार आहे. आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. पीएम किसान योजनेच्या पुढील प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणारे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत. त्यामुळे जे पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी ठरलेत त्यांना या नमो किसान योजनेचा सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे. पीएम किसान योजनेच्या दिनांक 27 जुलै 2023 रोजी याच्यावरही आरोप झाले, या सदनात झाले, या चर्चेत झाले. पीएम किसान योजनेच्या 27 जुलै 2023 रोजी वितरित होणाऱ्या 14व्या हप्त्याच्या लाभासाठी सांगायला अभिमान वाटतो अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून या सदनाला की राज्यातील 85,55,000 शेतकरी पात्र ठरत आहेत आणि नमो शेतकरी सन्मानासाठी सुद्धा हेच 85,55,000 शेतकरी पात्र ठरणार आहेत. म्हणजे या राज्यातल्या जवळजवळ 89 लाख शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. याच्यात थोडासा बदल करावा ही विनंती मी व्यक्तिगत सुद्धा माननीय देवेंद्र भाऊला या ठिकाणी केली की केंद्राचे पैसे 3 टप्प्यात मिळतात. आपण जर प्रयत्न केला की 2 टप्प्यामध्ये जर आपण हे देता आले खरीप आणि रब्बीच्या पूर्वी तर अधिक चांगलं या ठिकाणी शेतकऱ्याचा होऊ शकतं. सरकार म्हणून आपण नक्कीच या बाबतीत विचार करू. पण नमो पीएम किसान योजनेच्या 17 जुलै अखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत 23,000 राज्यातल्या 23,731 कोटी रुपये जमा करण्यात आलेले 13 हप्त्यात. नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये 4,000 कोटी रुपयाची पुरवणी मागणी मंजुरीसाठी सादर केली आहे आणि 4,000 कोटी रुपये म्हणजे या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या की तात्काळ पहिला हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे. हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी मी आश्वासन करतो. अध्यक्ष महाराज, तिन्ही योजनेचा उद्देश काय? शेतकऱ्याला कायमचा अल्पकाळ आणि दीर्घकाल कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी पैशांची गरज असते, हे तर तुम्ही मान्य करता. विशेषतःने हंगामाच्या सुरुवातीला निविष्ठा मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. त्या काळात पीक विम्याच्या हप्त्याचा बोजा पडू नये तसेच त्यांच्याकडे या काळात काही ना काही स्वरूपात रोख रक्कम शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध व्हावी आणि हा या 3 योजनेचा 1 रुपयात पीक विमा, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना इतर अनेक उद्देशापैकी एक प्रमुख उद्देश काय? ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या बाबतीत चर्चा केली, ज्या शेतकऱ्याच्या कर्जमाफ बाजारीपणाच्या बाबतीत आपण अनेक वर्षे या सदनामध्ये चर्चा झाली, तो शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये,
निविष्ठा घेण्यासाठी त्याला कर्ज रबीच्या आणि खरीपाच्या तोंडावर कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये, मजुरीसाठी कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये, त्याला स्वतःच्या खात्यात आपल्या वर्षाला 12,000 रुपये येणार आहेत ही जर खात्री पडली आणि मी पिकवलेलं, मी लावलेलं, मी मेहनत केलेली 6 महिने ज्याच्यावर मी कष्ट केलं त्या पिकाला जर नैसर्गिक संकट आलं तर शेतकरी तिथं सुद्धा मागे, मला खिशातून प्रीमियम भरायचा नाही, तो प्रीमियम राज्य सरकार भरतंय, याच्यासारखी दुसरी अति महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही. संकट आलं तर विमा सरकार भरतंय, संकट आलं नाही आलं तरी 6,000 केंद्र सरकार देतंय आणि 6,000 राज्य सरकार देतंय. याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब? म्हणून शेवटी का होईना माझं भाषण संपल्यावर नियमाला धरून असेल नसेल पण ह्या 3 उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं ना. अरे त्याला, अरे मैं जिस सुनील केदार को जानता हूं उसका दिल इतना बड़ा है, इतना दिल बड़ा है. बोलू नका. चांगल्या गोष्टी झाल्या तर नक्कीच मोठ्या मानानं त्या ठिकाणी आपण सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. अरे ज्या शेतकऱ्यासाठी तुम्ही म्हणलात ना पोटतिडकीनं, साहेब माझ्यावर काय हरकत आहे? तुमची हरकत असू शकते का? माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महाराज शासनाची भूमिकाने, अध्यक्ष महाराज अरे हरकत आहे, चांगल्या प्रकारे योजना सांगताय, अभ्यास केलाय, बरोबर आहे, परंतु थोडस विनंती वजा नम्रतेनं बोललात तर ते भावेल. कारण तुमचा जन्म कधी झाला? 2 जुलैला, आणि तुम्ही नमो योजना कधी सांगताय? आज 20 जुलैला. जसं काय आम्हाला हिनवून दाखवताय त्याच्याऐवजी थोडा सौम्यपणा घ्या, नम्रता घ्या, तर ते भावेल. न पेक्षा लोक तुमची टिंगल टवाळी करतील. आदरणीय भास्करराव जाधव साहेब, मी जिथं नाही का नको आता नाही, पण मला ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून गुलाल लावला, आज मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे त्यावेळेस कार्याध्यक्ष तुम्ही होतात हे विसरू नका. अध्यक्ष तुम्ही होतात ते विसरू नका. स्वाभाविक आहे, तुम्ही सुद्धा भाषण करताना ज्या आवेशपूर्ण बोलता, विनम्र वजा विनंती, हे सर्व जे आपल्यात येत नाही ते माझ्यात सुद्धा येणार नाही, स्वाभाविक आहे. अरे बसून बोलू नका. आता भास्करराव चालू द्या, रिप्लाय चालू द्या. कृषकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढला आणि स्वाभाविक त्याच्यावर जर शेतकऱ्याच्या कृषी विभागाची जबाबदारी येत असेल आणि चांगल्या गोष्टी जर प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न केला असेल तर अध्यक्ष महाराज बाकी कुणाला नाही पण प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यात अध्यक्ष महाराज स्वाभाविक आहे की याला नकार कोणी देऊ शकत नाही ह्या 3 उद्देशाला. म्हणून 3 उद्देशाला नकार देऊ शकत नाही, म्हणून स्वाभाविक वेदना तर होणारच. चांगलं तर म्हणता येणार नाही, पण माझी एवढीच अपेक्षा आहे की भाषणाबाबत आपण जसं मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, मी मुंडे आहे. जसं भाषणाच्या बाबतीत आपण आक्षेप घेतला, भाषण मी चांगलं करतो असं आपण या ठिकाणी बोललात, तसं शासन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं करतो हे जर म्हणलं असतात तर मला आणखीन तुमच्या प्रती आदर जो आहे तो आणखीन वाढला असता, हे मात्र नम्रपणाने या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महाराज, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, शेतकरी बांधवांना दुर्दैवाने अपघाती मृत्यू आला तर त्यासाठी एप्रिल 2023 पासून सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे. अपघातात मृत्यू आला तर 2 लाख आणि कायम अपंगत्व आलं तर 1 ते 2 लाख रुपये देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे. एप्रिल 2023 या काळात 241 दावे विभागाकडे प्राप्त झाले, 119 दावे मंजूर झाले, 4,19,00,000 रुपये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी विभाग स्तरावरती या ठिकाणी पाठवण्यात आले. अध्यक्ष महाराज, एक आणखी महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी योजना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समोर या ठिकाणी दिली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार
अध्यक्ष महाराज, धरणातला गाळ कमी झाला तर पाण्याचा साठा वाढेल आणि पाण्याचा साठा वाढला तर ते पाणी वापरायला त्या पद्धतीची सुपीक जमीन लागेल. तर ह्या दोन गोष्टी कशा होऊ शकतात? तर धरणातला गाळ काढायचा आणि नापीक जमिनीमध्ये टाकायचा आणि ती नापीक जमिनीमध्ये गाळ टाकल्यानंतर जी सुपीक होणार आहे त्याला पाणी लागणार आहे, ते गाळ काढलेलं जे वाढलेलं पाणी आहे ते त्या ठिकाणी त्या सुपीक जमिनीसाठी वापरायचं. एवढा चांगला उद्देश शेतकऱ्याच्या प्रती या ठिकाणी या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मांडला. नक्कीच याचा फायदा या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्वच पाणलोट हे आच्छादन विरहित व मोकळे झालेले असल्यामुळे पावसाळ्यात पाणलोटामधून व शेतामधून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून नदी नाल्याला धरणामध्ये जाऊन साठवतो. या योजनेमधून आतापर्यंत साधारणपणे 75 लाख क्युबिक मीटर गाळ काढून तो शिवारात टाकण्यात आलाय. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींची या योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आहे. याही योजनेला सरकारने 3 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. या निमित्तानं मी या राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. या माध्यमातून शेतीच्या उत्पादकतेत आणि धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. अध्यक्ष महाराज, काजू फळ पीक योजना, काजू उत्पादकांच्या अनेक मागण्या, काजूला हमी भाव मिळण्यापासून ते काजू प्रक्रिया उद्योगापर्यंत अनेक प्रश्न आहेत. या सर्व मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक विचार त्या त्या स्तरावर होत आहे. काजूच्या सर्वकष विकास करण्यासाठी 16 फेब्रुवारी 2023 पासून सरकारने काजू फळ पीक विकास योजना सुरू केली आहे. ही योजना आपण 5 वर्षासाठी राबवणार आहोत आणि या 5 वर्षासाठी सरकार 1325 कोटी रुपये खर्च करणार आहे. यापैकी कृषी विभागाला 162 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मिळालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2022-23 आणि 23-24 या वर्षात कोकण विभागात आणि कोल्हापूर जिल्ह्यात 55,350 काजूची कलमे शासनाने पुरवलेली आहेत. कोकण विभागात आपण 2 काजू प्रक्रिया युनिट स्थापन केले, त्यांना 3,71 लाख रुपयाचे अर्थसहाय्य दिलेले आहे. कोल्हापुरात 2 युनिटचे प्रस्ताव विभागाच्या स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्याबाबतही लवकरात लवकर कारवाई करण्याच्या सूचना मी या ठिकाणी विभागाला दिलेल्या आहेत. 2005-06 पासून कोकण विभागात 525 काजू प्रक्रिया उद्योगांना सरकारने अर्थसहाय्य केले. 2022-23 या एका वर्षात एकूण 27 प्रकल्प उभारणीचा लक्ष्यांक या ठिकाणी दिलेला आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 2022-23 या वर्षात 124 वैयक्तिक लाभार्थी, 27 गट लाभार्थी व 2 सामायिक पायाभूत सुविधा अशा एकूण 160 काजू प्रक्रिया उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 काजू प्रक्रिया आधारित प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी देण्यात आलेली आहे. हे पण या सदनाद्वारे माझ्या कोकणवासियांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपण मला सांगितलंय चेअरकडे करून बोलायचं, बसून बोलू नका भास्करराव. आपली चेअरवर मंत्री महोदय बोला, मंत्री महोदय बोला. अध्यक्ष महाराज, काजू विकास मंडळ 16 मे 2023 ला काजू फळ पिकांच्या विकासाकरिता काजू विकास मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाचे काम प्रभावीपणे सुरू करण्याच्या दृष्टीने मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालणार आहे. कोकण विभागातल्या आणि कोल्हापूर पट्ट्यातल्या काजू फळ प्रक्रिया उद्योगांना काही समस्या आहेत याची मला कल्पना आहे. येणाऱ्या काळात संबंधित उद्योग घटक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेऊन त्यामधून मार्ग काढण्याचाही प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. अध्यक्ष महाराज, पोखराच्या बाबतीमध्ये या सदनातल्या जवळजवळ अनेक मान्यवर सदस्यांनी आपले आपले विचार या ठिकाणी प्रकट केले आणि स्वाभाविक आहे की ज्या बाबतीमध्ये या ठिकाणी पोखराकडनं फार मोठी अपेक्षा आहे. कारण सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या टप्प्यात नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा 1 करिता 2023-24 मध्ये पहिला टप्पा तर आपल्याला माहिती आहे किती यशस्वी झाला. म्हणूनच या पोखरामध्ये अनेक गावं समाविष्ट करावी, तालुके समाविष्ट करावे, जिल्हा समाविष्ट करावेत अशा मागण्या लोकप्रतिनिधीकडून येत आहेत.
मान्य आपण मग सुरुवात करताना नव्हतात म्हणून मी आपलं नाव आदरणीय चिमणभाऊ आपण विसरलो, पण आपण सुद्धा सांगितलंय पावसाळी अधिवेशनात 2023 मध्ये 969 कोटीची पुरवणी मागणी विधिमंडळास मान्यतेसाठी सादर केली आहे। या योजनेअंतर्गत मराठवाडा, विदर्भ व खान्देश येथील 16 जिल्ह्यातील 5220 गावे अंतर्भूत करण्यात आली आहेत। त्यातून वैयक्तिक लाभाच्या बाबी, हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा, शेतकरी उत्पादक कंपन्या गटांना अर्थसहाय्य, हवामान अनुकूल वाहनांचे बीज उत्पादन, मृद व जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत। राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक सेंद्रिय शेती आणण्यासाठी प्रस्तावित आहे। या अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन सुरू केले आहे। यामधून 3 वर्षात 6.61 लाख हेक्टर क्षेत्र आणण्याचे प्रस्तावित आहे। तसेच केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण योजनेमधून सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्तावित आहे। पोखरा योजनेच्या उपयुक्तता पाहता अनेक लोकप्रतिनिधींकडून या योजनेत त्यांच्या मतदारसंघाचा समावेश करण्याबाबत तीव्र आग्रह आहे। हे लक्षात घेता योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना मी व्यक्त करून नक्कीच याच्यात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे। स्मार्ट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राज्यातील लहान व सीमांत शेतकरी तसेच कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाचा सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। प्रतिनिधी 2100 कोटी रुपये प्रकल्प निधी 2100 कोटी रुपये या योजनेच्या उद्दिष्टापैकी बाजार समिती, बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण याद्वारे पिकांचे संभाव्य किमतीचे अंदाज वेळोवेळी जाहीर केले जातात। त्याच्या प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मका, तूर, हरभरा व कांदा पिकाला फायदा होतो। या अंतर्गत 400 महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थापना करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महाराज, भविष्यात करायच्या काही सुधारणा आहेत ज्या बाबतीमध्ये परवा दिवशी काही प्रश्न आले होते, लक्षवेधी होत्या आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत अनेक मुद्दे सुद्धा या सदनामध्ये उपस्थित झाले। अध्यक्ष महाराज, कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण याबाबत अनेक प्रश्न या सदनामध्ये उपस्थित केले, या चर्चेच्या माध्यमातून सुद्धा उपस्थित केले। कृषी निविष्ठा आणि गुण नियंत्रण याबाबत अनेक मुद्दे चर्चेत उपस्थित झाले। मी हे नाकारणार नाही की बोगस बियाणे आणि बियाणांची साठवणूक, बियाणांची अवैध विक्री, कृत्रिम टंचाई हे प्रकार राज्यात सुरू नाहीत, मी हे नाकारत नाहीये। अध्यक्ष महाराज, भारतातील शेती ही स्वातंत्र्य नंतरच्या काही काळात पारंपरिक शेती, त्याच शेतात पिकणाऱ्या अन्नधान्य व इतर पिकांच्या बियाचाच वापर पुढील वर्षीच्या पीक पेऱ्यासाठी केला जात होता। 1965 साली कृषी क्षेत्राच्या विकासासाठी देशातील वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली। ज्या हरित क्रांतीचा उल्लेख या ठिकाणी सभागृहात काही सदस्यांनी केला। गरज भागवण्यासाठी हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर सुधारित व संकरित बी बियाण्याचा वापरास प्रोत्साहन देण्यात आले। भारतात अशा बियाण्याची बाजारपेठ आकारास येऊ लागली। त्यावेळी खऱ्या अर्थाने बियाणे बाजार नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आणि 1966 साली बियाणे नियंत्रण कायदा, 1968 साली त्याखालील नियम तयार झाले। 2009 साली महाराष्ट्रात बीटी व इतर कापसाच्या संकरित वाणांचं नियंत्रण करण्याची निकष नियमन झाल्यावर कापूस बियाणे नियंत्रण कायदा तयार करण्यात आला। अध्यक्ष महाराज, कुणीतरी या सदनामध्ये म्हणलं की सीडचा कायदा हा केंद्रात आहे, पण 2009 ला बीटी कॉटनच्या संदर्भातला कायदा या राज्यात या विधिमंडळात झाला आणि तो कायदा आज लागू आहे, हे आपण मान्य करावं लागेल। बीटी कॉटनच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची बोगस बियाणं
बोगस बियाणं आणि इतर काही गोष्टी जर होत असतील, प्राइस नाही, बोगस बियाण्याच्या बाबतीत सुद्धा आहे. मी आपल्याला सांगतो, पुढे येऊन सांगतो. अध्यक्ष महाराज, कापसा व्यतिरिक्त इतर बियाणापुरता आजही केंद्र शासनाचा कायदा या ठिकाणी लागू आहे. पण कायद्यातील तरतुदी एवढ्या अतिशय सौम्य स्वरूपाच्या आहेत की त्यामुळे बोगस बियाण्यांच्या व्यापारात गुंतलेली व्यक्ती, संस्था या संदर्भात त्यांना कारवाईचा तितकासा धाक राहत नाही. आणि असे शासनाच्या निदर्शनास आले आहे की बाब लक्षात घेऊन या अधिनियमामध्ये सुधारणा करून किंवा नवीन कायदा आणून या संघटित गुन्हेगारी संदर्भातील कलमे लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, जेणेकरून भविष्यात अशा व्यापारात गुंतलेल्या व्यक्तींना लवकरात जामीन मिळणार नाही, तसेच जास्तीत जास्त शिक्षा होतील व त्याचा अधिक धाक निर्माण होऊन असा अवैध व्यापारापासून परावृत्त केले जाईल. या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून याच अधिवेशनात याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्यासाठी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी विभागाचा मंत्री म्हणून कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली, ज्याच्यामध्ये महसूल मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, पाणी पुरवठा मंत्री आहेत. आणि सदनाच्या माहितीसाठी पुन्हा एकदा चालू वर्षात आजपर्यंत किती कारवाया झाल्या याबाबतही चर्चा केली. थोरात साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की किती या बाबतीत गुन्हे दाखल झाले, काय कारवाया झाल्या. अध्यक्ष महाराज, सदनाच्या माहितीसाठी बोगस बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 395 भरारी पथके व 1131 कर्मचारी वर्ग आतापर्यंत 164 मेट्रिक टन बियाणांचा साठा जप्त करून 22 पोलीस केसेस दाखल केले आहेत, 20 दुकानांचे परवाने रद्द केले आहेत, 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत, खतासाठी 190 मेट्रिक टनाचा साठा जप्त केला आहे, 13 पोलीस केसेस दाखल केल्या आहेत, 52 विक्रेत्यांच्या परवानग्या रद्द केल्या आहेत, तसेच 210 विक्रेत्यांचे परवाने अध्यक्ष महाराज, आज आपण विविध कायद्याखाली खाते व बी बियाण्याच्या संदर्भात कारवाया करतो, परवाने रद्द करतो. पण असे निदर्शनास आले की 30 लोक नवीन नावाने परत परवाने काढून त्याच व्यापारात परत येतात व ट्रॅक आणि ट्रेस करण्याची कोणतीही परिणामकारक प्रणाली आज उपलब्ध नाही. हे खेदाने मान्य करावे लागते. यामध्ये ज्याप्रमाणे जीएसटी आणि आरओसी मध्ये व्यापाऱ्यांना, कंपन्यांना, संचालकांना ट्रॅक आणि ट्रेस करण्याची अत्यंत प्रभावी प्रणाली उपलब्ध आहे, त्याच धर्तीवर कृषी विभागात सुद्धा संबंधित प्रणाली शासन विकसित करण्याच्या विचारात आहे आणि लवकरच याबाबत आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. खते व बी बियाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत आज राज्याच्या विविध भागामध्ये उत्पादकापासून ते किरकोळ विक्रेत्यापर्यंत कुठेही कोणत्याही निविष्ठा उपलब्ध आहेत या संदर्भात माहिती कायमच त्यात विस्कळीतपणा आणि त्यामुळे प्रभावी संनियंत्रणाचा अभाव राहिलेला आहे. अध्यक्ष महाराज, कोविडच्या महामारीच्या काळात आपण बघितलं, एक आपण डॅशबोर्ड तयार केला होता. त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या वतीनं अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड तयार केला जाईल की कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्या दुकानात किती माल आहे, मग ते बियाण्याच्या, वाणाच्या, कुठल्या कंपनीच्या, खताच्या, सगळ्या गोष्टी त्या डॅशबोर्डवर त्या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळतील. अध्यक्ष महाराज, मला आज एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की सदनामध्ये ज्यावेळेस हे पावसाळी अधिवेशन सुरू झालं, सुरुवातच बोगस बियाण्याच्या संदर्भात आणि इतर गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी झाल्या. कायदा आणण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी झाला, समिती तयार झाली, कायदा ड्राफ्ट होतोय. पण एक सांगतो की हा कायदा जसा शेतकऱ्यांना बोगस बी बियाणं, खताच्या बाबतीत बोगस, औषधाच्या बाबतीत बोगस दिलं जातं, फसवणूक केली जाते, तसंच काही कंपन्या सुद्धा या बाबतीमध्ये डीलरला खतासोबत आम्ही हे लिंक करतो, त्या खतासोबत डीलरनी खाली रिटेलरला ते लिंक करतो आणि त्या रिटेलरनी शेतकऱ्याला ते लिंक करतो. म्हणून अध्यक्ष महाराज, आज रोजी मी शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बी बियाणे या संदर्भातील तक्रारी तात्काळ मांडता याव्यात, त्यावर तात्काळ कारवाई व्हावी
त्याकरिता मी कालच एक व्हॉट्सअप क्रमांक 9822446655 च्या स्वरूपात हेल्पलाईन सुरू केली आहे. मी आपल्या मार्फत सभागृहाला आणि तमाम शेतकऱ्यांना त्यांचे खाते व बी बियाण्याच्या संदर्भात लिंकेज सक्तीच्या बाबतीत तक्रारी असल्यास संबंधित नंबरवर सविस्तर तक्रार, संबंधित एजन्सी, संस्था, दुकान याची नावं आणि संबंधित एजन्सी, दुकान आणि यांची नावं असणारे डीलर यांना जरी कुणी बळजुबरी करत असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी या व्हॉट्सअप नंबरवरती तक्रार करावी. त्याच्यावरती कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल, कुणालाही सोडणार नाही. आणि तुम्ही सांगू का नको असं म्हणलात, पण ज्या कुणाची तक्रार येईल, ज्या नावाने येईल त्याचं सगळं नाव आणि सगळी गोपनीयता कृषी विभागाकडून पाळली जाईल, हे मी या ठिकाणी आपल्या साक्षीने जाहीर करतोय. मी नंबर सुद्धा हेल्पलाईनचा या ठिकाणी दिला. म्हणून अध्यक्ष महाराज, इथून पुढच्या काळात बोगस बी बियाण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही तक्रार येणार नाही, खताच्या बाबतीत तक्रार येणार नाही. एवढंच या ठिकाणी मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. अध्यक्ष महाराज, उद्दिष्टाचे मोजमाप करणारी यंत्रणा, आता अनेक जणांनी सांगितलं की परवा दिवशी टमाट्याचे भाव वाढले. अध्यक्ष महाराज, ज्या दिवशी कृषी विभागाचा मंत्री म्हणून जबाबदारी घेतली त्याच्या अगोदर काही दिवसात टमाट्याचे भाव एवढे वाढले की सोशल मीडियावरती टमाटे विकणारा बॉन्सर बाजूला घेऊन असे आपण फोटो पाहत होतो. पण अध्यक्ष महाराज, त्याच वेळेला टमाटे ग्राहकांना जास्त भावाने, शेतकऱ्याचे भाव वाढले की त्याच्यावरती अनेक तक्रारी. पण माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला तर त्याच्या घामाचा, त्याच्या कष्टाचा मोबदला तर मिळालाच पाहिजे. उत्पादनावरती 50% अधिकचं त्याला मिळालंच पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा त्याच भावाने योग्यतेने मिळायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, उत्पादन, उत्पादकता आणि निव्वळ उत्पन्नात वाढ हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे. सध्या तरी अंतिम साध्य किती झाले असे मोजमाप करणारी यंत्रणा नाही आहे. त्यामुळे विभागाची मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन स्ट्रॅटेजी ठरवून, काही इंडिकेटर्स ठरवून, इनपुट आणि आउटपुट गोल्स ठरवून मोजमापावर आधारित नियोजन करणारी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, अलीकडच्या काळात मी जसं सांगितलं, टमाट्याचा बाजार भाव एवढे पडले, त्याच्या अगोदरच काही दिवस एवढे पडले की अक्षरशः शेतकऱ्यांनी टमाटे रस्त्यावर टाकले. आणि काही दिवसात एवढे वाढले की त्याची चर्चा व्हायला लागली आणि सगळ्या राज्याचे टमाटे एक व्यक्ती खरेदी करणारा तो ट्विट करू लागला की टमाटे किती महाग झाले. म्हणजे अशा पद्धतीने काही गोष्टी होत आहेत. म्हणून अध्यक्ष महाराज, या टमाट्याचे भाव गगनाला भिडले हेही पाहिलं, शहरी मध्यम वर्गाची अडचण निर्माण झाली हेही आपण पाहतो. यातला समन्वय साधण्यासाठी टमाट्याच्या किती बियाणे विक्रीला गेले, मी एक उदाहरण टमाटा म्हणून आपल्याला सांगतोय, किती बियाणे विक्रीला गेले आणि किती पेरा झाला व त्या आधारे अपेक्षित उत्पन्न या डेटा आधारे समन्वयानं बाजार नियमन करण्यावरही पुढील काळात काम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपल्या सगळ्यांकडून, त्यातले त्यात वित्त विभागाकडून सुद्धा फार मोठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ते जर झालं तर महाराष्ट्र एक राज्य असं आहे, मला माहिती आहे की कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्या देशात कृषी प्रधान राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र ओळखलं जातं. कृषी सहाय्यकांच्या कामाचे डिजिटायझेशन सुद्धा करायचा निर्णय या ठिकाणी आपण केला. आत्मा स्मार्ट प्रकल्प कृषी विभागाचं काम आणि सेंद्रिय नैसर्गिक शेती या प्रमुख बाबी आत्मा मार्फत राबवल्या जातात. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रश्नासाठी आणि कल्याणकारी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही, त्यासाठी एखादे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढता येईल का, याचीही चाचपणी आम्ही या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. कृषी प्रक्रिया, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि मुख्यमंत्री प्रक्रिया उद्योग या 2 योजना सध्या राबवल्या जात आहेत. यापूर्वी अन्य योजनांचे एकत्रीकरण करून राज्याची कृषी प्रक्रिया धोरण तयार करून राबविण्याचा विचार झाला होता. काही कारणाने हा विचार मागे पडला, त्यामुळे यावरही पुढच्या काळात काम करण्याचा आमचा विचार आहे. अध्यक्ष महाराज,
अध्यक्ष महाराज, आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची आपला हा देश त्याची इकॉनॉमी 5 ट्रिलियन होण्याच्या संबंधीचं स्वप्न आहे. म्हणजे हा भारत देश देशात महासत्ता व्हावी याच्यासाठी जगात पण अध्यक्ष महाराज, हे जर करायचं असेल तर राज्यामध्ये आपल्या राज्याची या ठिकाणी ही इकॉनॉमी, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा $1 ट्रिलियन बनवण्याचं उद्देश राज्य शासनाने ठेवले आहे. आणि मला खात्री आहे की आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न हे महाराष्ट्राचं सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळात $1 ट्रिलियन बनवण्याचं उद्दिष्ट आपलं पूर्ण होईल. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला योगदान पाहता जोपर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन होणार नाही तोपर्यंत देशाची $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची पर्यायाने जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याचे ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन व्हायची असेल आणि शेती क्षेत्राचं योगदान सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल. आज रोजी राज्यातील 55 ते 60% जनता ही प्रत्यक्षपणे उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जरी राज्याच्या जीडीपी कृषी क्षेत्राचा वाटा हा 12 ते 13% दरम्यान असला तरी सुद्धा अर्थशास्त्राच्या नियम पद्धतीनुसार प्रत्यक्षात शेतीचं योगदान वाढवणे आवश्यक आहे. या शासनाने सुरू केलेल्या योजनाच्या माध्यमातून निश्चितपणे शेतीचं योगदान वाढेल असा मला ठाम विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेले उद्देश आपण साध्य करू. या राज्यातील बळीराजाला शाश्वत शेतीकडे घेऊन जाण्याला व सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. या उत्तरातून सन्माननीय सदस्यांच्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचे समाधान झाले असेल अशी अपेक्षा आहे. पण तरीही काही सन्माननीय सदस्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत. त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं उत्तर यामध्ये त्यात अनेक सन्माननीय सदस्यांची उत्तरं मी नक्कीच या ठिकाणी लेखी त्यांना देईल. पण काही महत्वाचे या ठिकाणी विषय सुद्धा काही जणांनी मांडले. त्यामध्ये एक राजमा की पीक विमाच्या योजनेमध्ये ज्याला आपण महाराष्ट्रात घेवडा म्हणतो, हा पीक विमामध्ये घेण्याच्या संदर्भातला विषय चव्हाण साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला. तेवढ्यात सुनील प्रभूंनी सांगितले की कोकणामध्ये खावटी कर्जाच्या संदर्भामध्ये माफीच्या करण्याची संदर्भातली घोषणा. या ठिकाणी शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात डॉक्टर किरण लामटे साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. थोरात साहेबांनी ते एवढे प्रश्न उपस्थित केलेत की मी काही दिवस आपल्याकडे क्लासेस घ्यायला येणार आहे. कारण सर्वाधिक काळ त्यांनी कृषी मंत्री म्हणून या राज्याची सेवा केलेली आहे, शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे. मंत्री मग तरी प्रश्न आहे ते दोन मोठ्या माणसाच्या मध्ये माझ्यासारख्याने यावं नाही. मी तेवढी काळजी नक्कीच घेतो सर. मी तुमचा शेजारी असल्यामुळे तेवढी काळजी तर नक्कीच घेऊ शकतो. अध्यक्ष महाराज, अनेक मुद्द्यापैकी सगळ्यात महत्वाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित केला. अनेक जणांनी उपस्थित केला. जाहीर केलं, पैसे आले नाहीत, हे अडचण ती अडचण, या अटी त्या अटी. अध्यक्ष महाराज, 27 मार्च 2023 रोजी शासन निर्णय काढून 350 कोटी रुपये 350 रुपये प्रति क्विंटल मर्यादित अनुदान मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी केला. त्यासाठी 1 एप्रिल 30 मार्च 2023 कालावधीत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची मुदत ठेवण्यात आली. छाननी अंती निकषात बसणारे 3 लाख शेतकरी, तुम्ही म्हणलात निकषात 3 लाख शेतकरी अनुदाना सद्यस्थितीत पात्र झालेले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी 550 कोटीची पुरवणी मागणी या ठिकाणी विधिमंडळात सादर केलेली आहे. ती मंजूर झाली की जे बोललो
ते शेतकऱ्याच्या खात्यावर कांद्याचं अनुदान सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. थोरात साहेब, ही मी निश्चितपणाने आपल्याला सांगतो. त्याच्यात काही अटी आहेत, काही अडचणी आहेत. काही जणांनी सांगितलं की बाजार समितीमध्ये विकल्यावर त्याचा अनुदानास तो पात्र नाही. ह्या अनेक काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या बाबतीत एक वेगळी बैठक कृषी विभागाची या ठिकाणी लावून त्यात जर गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी अरे बसून बोलू नका, बोलत आहे. लाल पांढरा सगळा कांदा साहेब, काही राहिलाय त्याच्यात आपण त्याच्या बाबतीमध्ये वेगळं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही उपस्थित केलेलं जे काही प्रश्न आहे. चला अध्यक्ष महाराज, एक स्पेसिफिक धुळे बँकेच्या संदर्भामध्ये थोरात साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. अध्यक्ष महाराज, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खरीप पीक कर्जासाठी 282 कोटी रुपये रकमेचा इष्टांक होता. 17 जुलैपर्यंत बँकेने 342 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करून 121% इतका इष्टांक पूर्ण केलाय. नाबार्डचा विषय असा आहे की धुळे बँकेने राज्य सहकारी बँकेकडे नाबार्ड फेर कर्जासाठी 137 कोटी रुपयाची मागणी केली आहे. तथापि 2023-24 साठीचे नाबार्डचे फेर कर्जाचे धोरण अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रकमा कापून घेतल्या, फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवल्या, यात काहीही तथ्य आढळून आलेलं नाहीये. आपण प्रश्न विचारल्यानंतर मी स्वतः चौकशी केली. मी सहकार विभागाला या माध्यमातून चौकशी करायला लावली. सहकार विभागानेच मला या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. धुळे बँकेने राज्य सहकारी बँकेकडून 100 कोटी अतिरिक्त फेर कर्ज मिळण्याची मागणी केली होती. ती राज्य बँकेने मंजूर केली आहे. त्यापैकी 60 कोटी रक्कम उचल धुळे बँकेने जुलै 2023 मध्ये उपलब्ध त्यांना करून दिलेली आहे. या ठिकाणी आपण एक फार मोठा घोटाळा, मला 5 दिवस झालेत बरं का, समज व्हायचा की मी मंत्री महोदय आपल्याला अजून किती वेळ जाईल? एक 10 मिनिट. अध्यक्ष महाराज, मला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय सगळेच तुम्हा सर्वांना समान न्याय मिळतो हे तरी समजू दे ना. फक्त तुम्हाला थांबवत नाही, त्यांना पण थांबवतो. अध्यक्ष महाराज, मी जास्त वेळ घेणार नाही, पण स्वाभाविक आहे की समान न्याय देताना सगळ्यात अधिक न्याय हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळावा ही सरकारची भावना आहे. आणि ज्यावेळेस सरकारची ही भावना असते त्यावेळेस शेतकऱ्यांना शाश्वत करणं, आपण शेती शाश्वत करायला निघालो तर शेतकऱ्यांना शाश्वत करणं यासाठी थोडा वेळ स्वाभाविक लागणारच. आणि अध्यक्ष महाराज, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या चळवळीतून आलेल्या माणसाला जर कृषी विभागाची जबाबदारी दिली तर स्वाभाविक थोडासा वेळ अधिकचा लागणार. ही माझी विनंती. आपण जास्त नाही, पण जेवढ्यात जमेल तेवढ्यात संपेल. अध्यक्ष महाराज, एक घोटाळ्याचा विषय या ठिकाणी काढला. माझ्यावर जबाबदारी 5 दिवस झाले येऊन कृषी विभागाची, पण आपण एका घोटाळ्याचा विषय काढला की महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गॅनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेली निविदा आणि त्या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाला. अध्यक्ष महाराज, काही त्रुटी लक्षात आल्या हे निश्चित आहे, म्हणून ती संपूर्ण निविदा प्रक्रिया या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. हे मी या ठिकाणी आपल्याला सदनासमोर आपल्या मार्फत या ठिकाणी सांगतो. या संबंधित अधिकाऱ्याकडून ज्या त्रुटी झालेल्या आहेत त्याबाबतही नोटिसा देऊन त्यांच्याकडनं खुलासा मागवलेला आहे. या प्रकरणी काही अनियमितता झाल्याचे देखील अध्यक्ष महाराज लक्षात आले, त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. तथापि सदर औषधाचा पुरवठा सुद्धा जुलै महिन्यापर्यंतच या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. म्हणून अध्यक्ष महाराज, ही सदनाच्या समोर माहिती सांगतो आहे की आज शॉर्ट नोटीस काढून ते औषध शेतकऱ्यांकडे जुलै महिन्याच्या आत गेलं पाहिजे. ही सुद्धा सरकारची कृषी विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकार ते टेंडर रद्द करून नव्यानं या ठिकाणी शॉर्ट नोटीस करून अतिशय चांगल्या क्वालिटीचं दर्जेचं ते औषध शेतकऱ्यांकडे दिलं जाईल. ही या ठिकाणी कृषी विभागाची जबाबदारी आहे. अनेक मान्यवर सदस्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी उपस्थित केलेले आहेत. प्रत्येकाचं लेखी मी उत्तर या ठिकाणी देतो. अध्यक्ष महाराज, याबरोबर मी ऊर्जा विभागावर बोलावं का नाही माहित नाही, कारण स्वतः आपण असताना मी बोलणं उचित नाही, पण आपण बोललं तर बरं राहील. अध्यक्ष महाराज, मी विरोधी पक्ष नेता असताना एक कल्पना मला सुचली होती. त्यावेळेस ऊर्जा मंत्री म्हणून बावनकुळे साहेब होते आणि ती कल्पना अशी होती की शेतकऱ्याच्या हिताची आणि ती ऊर्जा विभागातून व्हावी. एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करा
शेतकऱ्याची नापिकीची जमीन आपण लीजवर घ्या, एक इन्व्हेस्टर घ्या, ट्राय पार्टी अग्रीमेंट करा, 1 मेगावॅट पर्यंतची क्षमता असणारा प्रकल्प शेतकऱ्याला करू द्या, त्याला लीजचा पैसा कमीत कमी 30, कमीत कमी 50,000 ज्या त्या तिथल्या जमिनीच्या ह्याच्यावरती मिळावा. ही विरोधी पक्ष नेता असताना मी मांडलेला विषय होता. तो थोडासा कानावर देवेंद्र भाऊचा त्या ठिकाणी गेला होता, पण ते त्यावेळेस जमू शकलं नाही. पण आपण या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची नापीक असणारी पडीक जमीन, ज्या पडीक जमिनीवर शेतकऱ्याला आता 50,000 रुपये, 20,000चा निर्णय बदलला, आता 50,000 लीज, त्याला या सोलारचा प्रकल्प उभा करायचा कुणीही इच्छा व्यक्त केली तर 50,000 रुपयाची लीज त्या नापीक, ज्याच्यातनं 0 रुपया त्या शेतकऱ्याला मिळत नाही वर्षाला. साहेब, ज्याला आज वर्षाला नाही वर्षानुवर्ष त्या जमिनीवर काहीच मिळत नाही, त्याला वर्षाला 50,000 मिळणार आहेत, एवढंच सांगायचं. ही अति महत्वाकांक्षी योजना आहे. म्हणून या ठिकाणी मी माननीय उपमुख्यमंत्र्याचं मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्याला फक्त लाईट बिल भरावं लागत नाही, तर उद्या शेतकरी सुद्धा आपल्या नापिकीच्या जमिनीतून वीज निर्माण करू शकतो. अध्यक्ष महाराज, ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि 3,000 मेगावॅट यातनं वीज निर्माण होणार आहे. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाच्या संदर्भामध्ये आणि एवढंच नाही तर अनेक मान्यवरांनी सांगितलं की डीपी मिळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. काही दिवसापूर्वी अशी काही परिस्थिती होती, पण आज नक्कीच या ऊर्जा विभागाची परिस्थिती अशी झाली आहे की 2025 पर्यंत पूर्ण वेळ वीज द्यायची महत्वाकांक्षी संकल्प या ठिकाणी पंचामृत अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र भाऊनी या ठिकाणी व्यक्त केला. हे सरकार ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ऊर्जा विभाग तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी अभिमानाने आपल्याला सांगतो. अध्यक्ष महाराज, आपल्याला तेही ऐकायचं असेल तर अध्यक्ष महाराज 1 घंटा मला जास्त वाढवून द्या, माझी काय अडचण नाही, ते पण नाही बोला तुम्ही संपवा. अध्यक्ष महाराज, म्हणजे काय अडचण नाही, ते सांगायचं असेल पंचसूत्र आणि पंचामृत दोन्ही मिळून सांगायचं असेल ते पण सांगतो, मला काय अडचण नाही. पण त्याला वेळ लागेल, आपण आणखीन जास्त वेळ बसू शकाल असं मला वाटत नाही, कारण स्वाभाविक तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणखीन किती वेळ मी बोलावं एवढी ते अक्कल मला असायला पाहिजे, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. पण अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एवढंच सांगतो की ऊर्जा विभागाकडून शेतकऱ्याच्या जीवनात जसं कृषी विभाग आमूलाग्र बदल करणार आहे, त्याच कृषी विभागाला धरून ऊर्जा विभागाची सगळ्यात मोठी जबाबदारी शेतकऱ्याच्या जीवनात आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यात आहे. आणि आज ती ऊर्जा विभागाने निर्णय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी घेतला, त्याबद्दल सुद्धा कृषी विभागातर्फे मी ऊर्जा विभागाचे आणि देवेंद्र भाऊचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. सहकार विभागाच्या बाबतीत काही कर्जाचे विषय या ठिकाणी उपस्थित केले. त्या कर्जाच्या संदर्भामध्ये 50,000चं राहिलेलं आहे. आता या आपण अर्थसंकल्पात या पुरवणी मागण्यात आपण ती तरतूद केलेली आहे. ते राहिलेले 50,000 सुद्धा त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे राहिले तेही मिळणार आहेत. अनुदानाच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी अनुदान मिळालं नाही, काही ठिकाणी कलेक्टर ऑफिसला अनुदान गेलंय पण पुढे आणखीन गेलं नाही. या ज्या काही गोष्टी आहेत, नाही हे काय बरोबर नाही. बस अध्यक्ष महाराज, त्या अनुदानाची सुद्धा लवकरच बैठक घेऊन शेवटच्या शेतकऱ्याचं ज्याचं अनुदान राहिलंय त्या शेवटच्या शेतकऱ्याला अनुदान मिळेल याची जबाबदारी या निमित्ताने मी या ठिकाणी घेतो. आणि अध्यक्ष महाराज, ज्या पंचामृत अर्थ संकल्पामध्ये या राज्याचे तत्कालीन वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रराव फडणवीस यांनी आणि अजितदादा पवारांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी एकच शेतकऱ्यांना सांगणं आहे की हे सरकार सर्व अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी एवढ्या खंबीरपणाने आहे की येणाऱ्या काळात मी आत्महत्याची आकडेवारी केदार साहेब वाचून दाखविली नाही. कधीही कृषी मंत्री म्हणून तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाचायची वेळ भविष्यातल्या कुठल्याही कृषी मंत्र्याला येणार नाही.
एवढं चांगलं काम हे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत करेल एवढं वचन देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.